नमस्कार, मीनाज किचनमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणताही सण असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो, तेथे आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य हा लागतोच। मग सत्यनारायण पूजा, जागरण गोंधळ, सुवासनीचा कार्यक्रम किंवा लग्न कार्य, सर्व देवदेवतांना आपल्या महाराष्ट्राची फेमस डिश म्हणजे पुरणपोळी ही लागते। बऱ्यापैकी स्त्रियांना अवघड वाटणारा पुरणपोळीचा स्वयंपाक फक्त 1 तासात संपूर्ण ट्रिकसह सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी येथे 1 लिटर पाणी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे। अर्धा किलो डाळीसाठी 1 लिटर पाणी एकदम परफेक्ट आहे, कारण पाणी जास्त वापरायचं जेणेकरून आपल्याला जी आमटी बनवायची आहे त्याची पेजवणी आपल्याला जास्त निघते। पाणी उकळल्यानंतर हरभरा डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे। पाणी उकळल्यानंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे। जर आधी टाकली तर ती भिजट होऊ शकते आणि डाळ लवकर शिजणार नाही। चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि उकळी आल्यानंतर तुम्ही पहा थोडा फेस वरती यायला लागलेला आहे। डाळ फेसळली की त्यामध्ये आपल्याला एक उतू जाऊ नये म्हणून 1 टीस्पून तेल टाकायचे आहे, जेणेकरून आपली डाळ उतू जाणार नाही आणि लवकर शिजली जाईल। हे पहा, आता डाळीला छान उकळी यायला लागलेली आहे। उकळी यायला लागल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 1-2 शिट्ट्यामध्ये ही डाळ आपली एकदम मस्त शिजते। डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊ। कणिक मळताना थोडीशी हलकीशी मळायची आहे। चपात्याला जसे आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट पीठ आपल्याला इथे लागणार आहे। चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। आता काही लोक कणिकमध्ये मैदा घालतात, कोण बेसन पीठ घालतात। आपण इथे काही वापरले नाही, फक्त आपण इथे गव्हाचंच पीठ वापरलेले आहे आणि याचीच आपण पुरणपोळी बनवणार आहोत। जितकं तुमचं पीठ छान भिजलं जाईल तितकं तुमच्या पुरणपोळ्या चांगल्या होणार आहे। आता येथे आपण डाळ एकीकडे शिजायला टाकलेली आहे, दुसरीकडे पीठही मळून घेतलेले आहे। आता लगेच आपल्याला आमटीचे वाटण काढून घ्यायचे आहे। ओला नारळ मी येथे घेतलेला आहे, हवं तर तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता। उभा कापलेला कांदा, कोथिंबीर, लसूण तुमच्या आवडीनुसार घटक तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता सर्वात प्रथम कांदा मी असाच परतलेला आहे, कारण कांद्यात जर सुरुवातीला जर तेल टाकलं तर तेल जास्त लागते आणि कांदा लवकर परतला जात नाही। त्यामध्येच खोबरे आपण टाकून घेतलेले आहे, ते हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता वाटण परतेपर्यंत आपला इथे कुकर झालेला आहे आणि त्याची शिट्टी 2 शिट्ट्यामध्येच आपण ती गॅस बंद केला होता। हे पहा, एकदम मस्त अशी आपली डाळ इथे शिजलेली आहे। कुकरही उतू गेलेला नाही, कारण आपण तेलाचा वापर केला होता। आता हे कुकरमधील डाळीतील जे पाणी आहे ते पाणी आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे आहे। पाणी डाळीमध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। या प्रकारे आपण डाळीतील पाणी काढून घेतलेले आहे। या पाण्याचीच आपल्याला आमटी बनवायची आहे। या पाण्याला काही ठिकाणी येळवणी, पेजवणी वेगवेगळे नावे आहेत। हे पहा, डाळ पाहताल तुम्ही एकदम मस्त शिजलेली आहे। आता त्याच कुकरमध्ये आपल्याला पुरण परतून घ्यायचे आहे। आपण आहे त्याच भांड्यामध्ये, जास्त भांड्याचा वापर न करता तेच भांडे पुन्हा पुन्हा वापरलेले आहेत। पुरणामध्ये ऑर्गॅनिक ब्राऊन गुळाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर गुळ आवडत नसेल तर तुम्ही साखर वापरली तरी चालेल। आता दुसरीकडे आपला इथे आमटीचा मसालाही छान परतलेला आहे। तुम्ही पाहाल अशा पद्धतीनेच आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे, कारण पुरणपोळीच्या सणामध्ये आमटीला फार महत्त्व आहे। पुरणपोळ्याऐवजी जास्त करून लोक आमटीच खातात। डाळीतील पाणी आटेपर्यंत गूळ आपल्याला त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता गुळाचे आणि जायफळाचे कॉम्बिनेशन खूप छान लागते, म्हणून मी येथे सुंठ, बडेशेप आणि जायफळी थोडे वापरलेले आहे। त्याला सुगंध फार छान येतो आणि पोळ्याही आपल्या चवीला खूप छान लागतात, म्हणून हे दोन्ही घटक मी येथे टाकलेले आहे। आता हे सर्व घटक आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहाल पुरण एकदम मस्त आपले परतलेले आहे। आता येळवणी जे काढलं होतं पेजवण्याच्या त्याच भांड्यामध्ये आपण पुरण चाळणीच्या साह्याने वाटून घेणार आहोत। पुरण शक्यतो मिक्सरमध्ये कधी वाटू नका, चाळणीच्या साह्याने वाटा किंवा पाट्यावरती वाटले तर खूपच छान, कारण पाट्यावरच्या पोळ्या तर खूप छान लागतात, पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो आणि म्हणून आपण थोडं शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करतो। या पद्धतीने आपल्याला सर्व पुरण वाटून घ्यायचं आहे।
हे पहा एकदम मस्त असं आपल्या इथे पुरण वाटून निघतं। चाळणीने सगळ्यात सोपी पद्धत, भांडी जास्त लागत नाही, वेळही वाचतो आणि छान शेवयासारखं ते पुरण आपलं निघतं। हे पहा अतिशय मस्त असं आपलं, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, एकदम छान पुरण आपल्या इथे वाटलेलं आहे। आता लगेच कुकरमध्ये आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे। भात शिजेपर्यंत आमटीची फोडणी तयार करून घेऊ। कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता, ठेचलेला लसूण, कोथिंबीर याचा आपल्याला छान तडका देऊन घ्यायचा आहे। हे पहा एकदम मस्तच वास येतोय आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये गरम मसाला, हळदी पावडर, लाल तिखट, तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असेल ते मसाले टाकून घ्यायचे आहे। मसाला छान परतला आहे, त्यामध्ये आता आपण जे वाटलेले वाटण आहे ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे पहा मसाला जितका तुम्ही छान परताल तेल सुटेपर्यंत तो तितकी तुमची आमटी चांगली होणार आहे। त्यामुळे मसाला परतताना गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। आमटीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। आमटीचा मसाला परतेपर्यंत दुसरीकडे आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे आहे आणि लगेच आपल्याला पापड, कुरडया जे घटक आपण तळणार आहे ते तळणीचे घटक लगेच तळून घ्यायचे आहे। तळलेले जे कुरड्या पापड्या आहेत त्या टिश्यूवरती काढा, जेणेकरून सर्व तेल त्याला शोषले जाईल। पुरणपोळीचा स्वयंपाक जर आपण अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर केला तर वेळ फार कमी लागतो आणि इंटरेस्टही येतो आणि त्यामध्ये जर आपल्याला कोणी सोबतीला असेल तर अधिकच लवकर होतो। म्हणून या पद्धतीने तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक तयार करून पहा। कुरडई पापड आपले तळून झालेले आहे, तोपर्यंत आपला मसालाही येते, तेल छान सुटेपर्यंत परतलेलं आहे। डाळीतील जे पाणी आपण चाळणीच्या साह्याने गाळून घेतले होते त्याची पेज एका साईडला काढलेली होती, ती पेज जी आहे ते पेजवणे आपल्याला या आमटीमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तुमच्या क्वांटिटीनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे। आता मी ही आमटी 10 लोकांसाठी बनवलेली आहे, त्यामुळे मी इथे 1 तांब्या पाणी यामध्ये ॲड केलेले आहे। तुम्ही जशी क्वांटिटी असेल डाळीची त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचे आहे। हे पहा जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही, एकदम मीडियम अशी आपली आमटी येथे तयार झालेली आहे आणि आमटी जितकी दिसायला छान दिसते तितकाच त्याचा सुगंधही पूर्ण घरभर दरवळलेला आहे। आता आमटी उकळेपर्यंत लगेच आपल्याला दुसरीकडे भजी काढून घ्यायचे आहेत। भजी काढण्यासाठी मी उभ्या कांदा कापून घेतला होता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भजी काढून घ्यायचे आहेत। हे पहा जितका वेळ तुम्ही आमटी उकळून द्याल तितकं तिचा अर्क त्या आमटीमध्ये उतरणार आहे आणि ती आमटी चवीला तितकी छान लागते। अशा पद्धतीने भजी एका साईडला व आमटी एका साईडला आपले दोन्ही कामे चालू आहेत, त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि स्वयंपाकही लवकर होतो। कोणताही सण असो तेव्हा जर आपण पुरणपोळी बनवली तर सण केल्यासारखा वाटतो आणि घरात जास्त गोंधळ असल्यासारखा वाटतो आणि ती खाण्यालाही मजा तितकीच येते। हे पहा येथे आपली आमटी मस्त खळाखळा उकळलेली आहे आणि तिचा कलर तुम्ही पाहाल तर खूप छान आलेला आहे आणि ती खायलाही चवीलाही तितकीच छान झालेली आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक करायला थोडा किचकट वाटतो, परंतु एकदा करायला सुरुवात केली तर इंटरेस्टही येतो आणि आपण तेवढेच स्पीडने तो करतो। आता इथे आपले पीठही छान भिजलेले आहे। आता लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला इथे पुरण घ्यायचं आहे आणि त्या उंड्यामध्ये भरून पुरणपोळीचा छान उंडा तयार करून घ्यायचा आहे। मला तर लग्न झाल्यानंतर पुरणपोळी येत नव्हते। सर्वात प्रथम गुढीपाडव्याला माझ्या सासूबाईंनी मला पुरणपोळी शिकवली आणि एकदाच शिकवल्यानंतर मी ती आवडीने करायला सुरुवात केली आणि ती मला जमायला लागली। कोणतीही गोष्ट जर आपण मनापासून केली तर ती आपल्याला जमते आणि आपण ती तितक्याच इंटरेस्टने करतो। पोळपाटावरती पीठ टाकून पुरणपोळीचा जो उंडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने पीठ लावून अलगद हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। कडा साईडने सुरुवातीला लाटायचा आणि नंतर मधला भाग लाटायचा, जेणेकरून आपली पोळी सर्व साईडने छान लाटली जाते आणि फुगतेही तेवढी। हे पहा अशा पद्धतीने एका साईडने आपण येथे हे लाटून घेतलेली आहे। आता पीठ झटकून दुसऱ्या साईडने आपल्याला त्याच पद्धतीने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। गॅसवर तवाही छान गरम झालेला आहे। पुरणपोळी भाजण्यासाठी मी येथे लोखंडाचा तवा वापरलेला आहे। तेल आपण यावर टाकून घेतलेले आहे। लोखंडामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते, जे की आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। म्हणून शक्यतो आपण चपाती, भाकरी किंवा काही कोणताही पदार्थ बनवण्यासाठी लोखंडाचा तवा किंवा लोखंडाच्या कढई वगैरे अशी भांडे वापरा। एक पुरणपोळी आपली इथे तयार झालेली आहे। आता
2 व्यक्ती जर असेल तर आपण पटपट आपल्या पुरणपोळ्या होतात, परंतु मी एकटीच आहे त्यामुळे मी येथे 4-5 उंडे आधीच तयार करून घेतलेले आहे. त्यामुळे गॅस वाचतो आणि आपला वेळही वाचतो आणि उंडे तयार झाल्यानंतर या पद्धतीने एक करून सर्व पोळ्या आपल्याला इथे तयार करून घ्यायच्या आहेत. अर्धा किलो डाळ जर घातली तर त्यामध्ये आपल्या जवळजवळ 20 ते 22 अशा मोठ्या साईजच्या पुरणपोळ्या तयार होतात आणि यामध्ये जवळजवळ 10 व्यक्ती सहज जेवतात. तुम्ही पाहाल आपल्या पुरणपोळीची साईज किती मोठी आहे आणि आपली पुरणपोळी तितकीच बटरासारखी टम्म अशी फुगलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने जी हवा जाण्यासाठी आपल्याला थोडंसं छेद पाडून मगच आपल्याला ही पलटी करायची आहे. अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो. लोखंडाचा तवा मध्यभागी जास्त जळतो, त्यामुळे त्या ठिकाणी तो पातळ होतो आणि आपल्या चपाती किंवा पुरणपोळी त्या ठिकाणी जरा करपते. अशा वेळी तवा जरा साईडला वळून अशा पद्धतीने आपण काय करायचे, ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे अर्धा किलो डाळीच्या पुरणामध्ये जवळजवळ 20 ते 22 पोळ्या आरामात होतात आणि यामध्ये 10 व्यक्ती सहज जेवतात. या प्रकारे साध्या सोप्या ट्रिक्स वापरून संपूर्ण स्वयंपाक आपण 1 तासामध्ये तयार केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.